सुनीत राजवंश मी सुनीत 7266 या चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो आहे. बऱ्याच दिवस काही व्हिडिओ टाकू शकलो नाही, कारण का की असं काही वाचण्यात फार काही असं आलं नाही माझ्या, आणि भावलं नाही. भावलं, वाचलं, समजलं, उमजलं की मी व्हिडिओ तयार करतो. एखादी कविता, एखादा संवाद, एखादं गीत, एखादी नाट्यछटा, एखादं नाटक, एखादा प्रसंग जर मला आवडलं, भावलं, त्याच्यावरती विवेचन करतो, विचार करतो आणि मग मी तुमच्यासमोर प्रकट करतो. आता मला अलीकडे कविता आवडलेली आहे. ते कविता डॉक्टर ज्ञानराज काशीनाथ राजवंश हे माझे वडील आहेत. यांनी काही दिवसापूर्वी ही कविता तयार केली आणि माझ्याकडे पाठवून दिली होती. पण ह्या कवितेवरती विचार मंथन करण्यासाठी मला काही दिवस गेले आणि मी या कवितेवरती विचार करत होतो की मनुष्य जीवन आणि निसर्ग यांच्याशी ही सांगड घालणारी कविता आहे. मानवाला अनेक प्रश्न नेहमीच पडतात, की असं कसं काय? कारण मनुष्य वाढतो निसर्गाकडे पाहत. उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या ऋतूमध्ये बघत तो वाढतो आणि अनेक गोष्टी पाहून तो स्तब्ध होतो. काय चाललंय, हे कसं, ह्याचं उत्तर काय? उत्तर तो मनुष्य जीवन म्हणजे काय? जन्मापासून मृत्यूपर्यंत उत्तरं शोधत राहणं, वाटा शोधत राहणं, त्याच्यावरती मार्ग काढणं. काही अडचणी आल्या त्याच्यावरशी विचार करणं आणि त्याच्यावर पर्याय मार्ग काढणं, उचित मार्ग काढणं आणि पुढं जाणं, हे मानवी जीवन आहे. मनुष्य जीवन हे असंच आहे. आणि निसर्ग आणि मनुष्य याच्याविषयी अनेक गोष्टी लिहून गेलेल्या आणि त्याच्यावरती अनेकांनी मंथन केलेलं, विचार मंथन केलेलं आहे. मलाही ही कविता ज्यावेळी बाबांनी पाठवली त्यावेळी मीही काही दिवस त्याच्यावरती विचार मंथन करत होतो की काय आपल्यासमोर व्यक्त व्हावं, काय सांगावं या कवितेविषयी. तुम्हाला कवीने खूप छान कविता लिहिलेली आहे आणि याचं विश्लेषण करावं असं मला वाटलं, म्हणून मी आपल्यासमोर विश्लेषण करतो आहे. चांगली कलाकृती भावली की मी आपल्यासमोर जरूर व्यक्त होण्याचा प्रयत्न करतो. तर कविता अशी आहे की कविता मी वाचन करतो आपल्याकडे, आपण सुद्धा श्रवण करावं आणि या कवितेतला जो मतितार्थ आहे, लेखकाला जे म्हणायचं आहे, कवीला जे म्हणायचं आहे ते समजून घ्यावं. कवीने कवितेचं नाव दिलं आहे चमत्कारिक खेळ. हा सगळा चमत्कारिक खेळ, हा चमत्कारच आहे. मानवाच्या बुद्धीच्या पलीकडं अकलनीय अशा काही गोष्टी होतात, त्या गोष्टी आहेत ह्या, ज्याचं उत्तर शोधत हे माणसाला आयुष्य हे काढावं लागतं. तर कवी लिहितोय, कवी आहेत डॉक्टर ज्ञानराज काशीनाथ राजवंश. निसर्ग असा कसा रे खेळ तुझा. पहिलीच वेळ असं आहे की तो निसर्गाला विचारतोय, निसर्गा असा कसा रे खेळ तुझा, काही समजत नाही. निसर्गा असा कसा रे खेळ तुझा, काही समजत नाही. पहिलेच त्यांनी असं लिहिलेलं आहे. पुन्हा तो स्वतःशी विचारतोय त्या प्रश्न निसर्गाला, येत असेल का खूप मजा या खेळात तुला. येत असेल का खूप मजा या खेळात तुला, काही समजत नाही. निसर्गा असा कसा रे खेळ तुझा, काही समजत नाही. येत असेल का खूप मजा, काही समजत नाही. येत असेल का खूप मजा या खेळात तुला, काही समजत नाही. तर तो निसर्गाशी एकमेक असा संवाद करतो. तुझीच आहे की दुसऱ्याची कोणाची, सजीव निर्जीव ही निर्मिती. तुझीच आहे की दुसऱ्या कोणाची, सजीव निर्जीव ही निर्मिती. देतोस तूच जीवनाचा जन्म जीवन मृत्यू. देतोस तूच जीवाना जन्म जीवन मृत्यू, काही समजत नाही. म्हणजे हे कोण आहे? जीवन आपल्याला जो देतो तो
जन्म देतो, जीवन देतो आणि मृत्यू देतो. हे तूच देतोस का कुणी आणून देतंय? कुणी आणखीन आहे कोणी हा शक्ती? असा कवी विचार करतोय. तुझीच आहे की दुसऱ्या कोणाची, सजीव निर्जीव ही निर्मिती. देतोस तूच जीवांना जन्म, जीवन, मृत्यू. हे जे जीव आहे त्याला तू जन्म, जीवन आणि मृत्यू देतोस. तू देतोस का कोणी आणखी कोणी येतोय? काही समजत नाही. आहेत सदा सहज घडणाऱ्या जन्म मृत्यू या दोन अवस्था. कारण जन्माला आले की मृत्यू होणारच. आहेत सदा सहज घडणाऱ्या जन्म मृत्यू हे दोन अवस्था. का सहज घडत नाही जीवन ही अवस्था? का सहज घडत नाही जीवन ही अवस्था? काही समजत नाही. हा जो मधला पोर्शन आहे जीवन, हे का सहज घडत नाही? का एवढा माणसाला त्रास? कशाला त्रास द्या माणसाला? त्यासाठी किती कष्ट करावं लागतं, किती यातना सहन करावं लागतात, किती दुःख पाचवावं लागतं, किती कष्टातनं द्यायला जावं लागतं. यासाठी तो कवी विचारतो की घडणाऱ्या घटनाचा जन्म आहेत सदा सहज घडणाऱ्या जन्म मृत्यू या दोन अवस्था. का सहज घडत नाही जीवन ही अवस्था? काही समजत नाही. नित करावा लागतो प्रयत्न जीवन जगण्यास, खूप काही मिळवण्याचा. प्रत्येकाला संघर्ष आहेच. म्हणजे कुठलाही जीव जरी घेतला त्याला संघर्ष हा आलाच. आपल्याला वाटतं आपल्याच म्हणजे प्रारब्धामध्ये संघर्ष झाला, असं नाही आहे. पक्ष्यांना आहे, तुमच्या प्राण्यांना आहे. म्हणजे धर्तीवरती जो जीव आहे त्याला संघर्ष आलाच. आणि मनुष्य प्राण्याला तर आहेच आहे, का त्याला बुद्धी जास्त आहे, त्यामुळे त्याला जास्त संघर्ष नाही. तर नित करावा लागतो प्रयत्न जीवन जगण्यास, खूप काही मिळवण्याचा. प्रत्येकाला रोज प्रयत्न करावा लागतो. रोज काही ना काहीतरी मिळवण्यासाठी बाहेर पडावंच लागतं. कितीही नाही म्हणा, किती थकले म्हणा, तरी शेवटी बाहेर पडावंच लागतं. त्यामुळे कवी लिहितो, नीत करावा लागतो प्रयत्न जीवन जगण्यास, खूप काही मिळवण्याचा. जाईल जीव इतके कष्टाचे का जगणे? तो प्रश्न विचारतोय की जाईल जीव कष्टाचे का जगणे? इतके कष्टाचे का जगणं देतोय? काही समजत नाही. कसली व्यवस्था तुझी, आजचे नवे होते उद्याचे जुने. ह्या आज जे आहे ते उद्या जुनं होणार आहे. कसली व्यवस्था आहे तुझी? कवी विचारतोय, कसली निर्मिती आहे तुझी की आजचं जे आहे ते उद्या जुनं होणार आहे? म्हणून तो म्हणतो, कसली व्यवस्था तुझी, आजचे नवे होते उद्याचे जुने. जुने जाऊन नित्य नवे का येत असते? जुने जाऊन नित्य नवे का येत असते? काही समजत नाही. म्हणजे प्रश्न पडतो की हे का जाणार आहे, कशासाठी जाणार आहे? हे असंच राहावं. मनुष्य भाव आहे तो. मनुष्याला असं वाटतं की असंच राहावं, असंच सदैव टिकत राहावं, त्यामध्ये फरक कोणी. पण आपल्याला वाटणं आणि निसर्गाने आखणी ती फार वेगळी केलेली आहे. म्हणून तो विचारतो, कसली व्यवस्था तुझी. पुढचा, विखुरला आहे कुठेही तुझ्या खेळाचा प्रचंड पसारा. एवढं विश्वामध्ये काय काय विखुरलेलं आहे. अहो, आपल्या कल्पनेच्या पलीकडं काही गोष्टी आहेत. या जन्मात आपण पृथ्वीवरच्या बऱ्याच गोष्टी समजू शकत नाही. आपण अवकाशी भरारी घेण्याचा प्रयत्न करतो तिकडं समजतो, पण पृथ्वीवर अशा अनेक गोष्टी आहेत की आजही मनुष्य प्राण्याला ज्ञात नाही. अनेक गोष्टी आहेत अशा. म्हणून कवी येतो, विखरला आहे कुठेही तुझ्या खेळाचा प्रचंड पसारा. का विचित्र वागतो तू नाशवंतासोबत. हे सगळं नाशवंत आहे. तो प्रश्न विचारतो, का विचित्र वागतो तू नाशवंतासोबत? काही समजत नाही. विखुरला आहे कुठेही तुझ्या खेळाचा प्रचंड पसारा. का विचित्र वागतो तू नाशवंतासोबत? काही समजत नाही. शेवटी कवी ज्ञानराज म्हणतात, ज्ञानराज गोंधळाविणार, ज्ञानराज गोंधळविणारा
तुझा पसारा वाटतो. कवीला काय वाटतंय? ज्ञानराज, गोंधळविणारा तुझा पसारा वाढतो, चमत्कारिक खेळ. कवीला हा चमत्कारिक खेळ वाटतो म्हणून लिहितोय, ज्ञानराज, गोंधळविणारा तुझा पसारा वाटतो चमत्कारिक खेळ. का कळत नाही रहस्य तुझ्या खेळाचे? हे रहस्य कधीच कोणाला कळलं नाही. का कळत नाही रहस्य तुझ्या खेळाचे? काही समजत नाही. माणसाचं आयुष्य जातं, पण जीवन समजून घेण्यामध्येच त्याचं आयुष्य निघून जातं. आणि हेच खरं जीवन आहे. हे शाश्वत म्हणजे मूल्यच असे आहेत की माणसाला प्रत्येक वेळी नवा प्रश्न पडणार आहे, प्रत्येक क्षण वेगळा येणार आहे, प्रत्येक टास्क वेगळा आहे आणि त्याला तुम्हाला फेस करायचं आहे. काही समजत नाही. मला अतिशय कविता आवडली आणि मी आपल्यासमोर ही सादर करण्याचा प्रयत्न केला. आता याचं आपण रसग्रहण करावं. आपण आपल्या मनामध्ये ही कविताची गुंज घ्यावी आणि रसग्रहण करत राहावं अशा चांगल्या कवितांची, अशी माझी इच्छा आहे. आपण ऐकल्याबद्दल आपले धन्यवाद, आभार.